मित्रांनो बाईकची हालत आणि माझ्या बुटांची वगैरे काय खराब झाली आहे ते मित्रांनो आपण जसं जवळ चाललोय ना एक्साइटमेंट अजून वाढत चालली. मुरबाडच्या आधी रोड एकदम एवढा खराब आहे ना, किती 7-8 किलोमीटर तरी ना रोड एकदम बकवास घाण आहे. पिटी कशी असते पिटी मित्रांनो, आणि त्याच्यावर मस्त वेगळे यायला खडी चिखलाची पिटी बनली होती पिटी, आणि त्या खडी त्याच्यावर गाडी एकदम अशी इकडे तिकडे जात पूर्ण नाचत होती. सकाळपासून अजून मित्रांनो पाऊस पण पडला नाही आहे. मी जेव्हा घरातून निघालो आतापर्यंत वातावरण एकदम मस्त थंड आहे. फक्त मुरबाडच्या आधीचा रोड आहे ना तो एकदम बकवास आहे. आणि मित्रांनो बाईकची हालत आणि माझ्या बुटांची वगैरे काय खराब झाली आहे ते सांगतो नंतर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे पोटगावला आणि बाकीची मंडळी पण इथे येणार आहेत, तर आम्ही थोडा वेळ थांबूया आता इथं आणि त्यांची वाट बघूया बाकीच्या मंडळींची. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे रवींद्र परब. आज आपण चाललो आहे काली वॉटरफॉलला. आणि काली वॉटरफॉल हा महाराष्ट्रामधला गॉड ऑफ व्हॅली म्हणून मानला जातो आहे. तर आज चाललो आहे आम्ही तिकडे आणि ऑफिसचे काही कलिग्स आहेत ते सर्व येत आहेत माझ्याबरोबर. आणि आता मी पोचलो आहे पोटगावला आणि पोटगावला सर्व भेटणार होतो, अजून तर ते आले नाही आहेत. तर बघू आता थोडी वाट बघूया. आणि मित्रांनो भिवंडी मुरबाड जो रोड आहे ना मध्ये काही ना पॅच एकदम इतका खराब आहे ना, 7-8 किलोमीटर तरी एकदम पॅच चिखलाने एकदम भरलेला आहे चिखलाने. आणि मित्रांनो हे बघा माझी हालत काय, बोटांची हालत बघा आणि बाईकची बघा चिखलाने रंगून गेली आहे. आणि पूर्ण बाईक चढायला इकडे तिकडे नाचत होतं. रोडचं काम भरपूर चालू आहे तिकडे. चला आता वाट बघूया, अजून तर काय मंडळी आलेली नाही आहे. मित्रांनो सर्व मंडळी आता आलेली आहे आणि आता आपण आपली ट्रिप स्टार्ट करूया. सर्वांचा इंट्रो मी नंतर देतो तुम्हाला. आणि जरा लेट पण झालं आहे तर जास्त वेळ वाया न घालवता निघूया. आपने लापरवाही का नतीजा है. बेटे मौज कर दी, मौज कर दी वाह बेटे वाह. अरे वाह शेर हुआ तुम तो बड़े हैवी ड्राइवर हो भाई. मित्रांनो आपल्याला माळशेज घाटला जाताना मोरोशीचा भैरवगड, वराडी डोंगर, बिगरिया तसेच भोजगिरी हे पर्वतरांगा दिसतात आपल्याला जाताना. आणि हे बघा सर्व पर्वतरांगा ढगाने वेढलेले आहे आणि किती अप्रतिम दृश्य दिसतंय मित्रांनो ते बघा आपल्याला तिकडे जायचं आहे. पैसे वॉटर कालू वॉटरफॉल मित्रांनो. आता आपण थांबलो आहे सावर्णे गावामध्ये. आणि मित्रांनो सावर्णे गाव हे जसं आपण माळशेज घाटवरून खाली उतरतो तसंच राईटला आपल्याला हा बोर्ड दिसेल आणि इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. मतलब हा गेट दिसतोय तुम्हाला यू आकारामध्ये, तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथून 2-3 किलोमीटर आतमध्ये एक टितबी गाव आहे, तिथे जायचं आहे. तिथून आपल्याला नंतर अजून 2-3 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. आणि रस्ता थोडा ऑफ रोडिंग आहे, तर आपण बघू आता तुम्हाला पुढे दाखवतो मी कसा आहे तो.
भात ना तरव, हा त्याला तरव बोलतात. ही आता लावणी आहे. मित्रांनो हे बघा, आता आपण पोचलो आहे टितबी गावामध्ये आणि इथून पुढचा रस्ता पूर्ण ऑफ रोडिंग आहे, पूर्ण कच्चा रस्ता आहे. तोच आहे कालू वॉटरफॉल. हा लेफ्टला आहे तो कालू आहे आणि तो राईटला आहे ना तो रत्ती वॉटरफॉल. तिकडे लोक जास्त जात नाही कारण तो जरा पूर्ण ना घसरणी भरपूर येते, म्हणजे फिसळण भरपूर येते. नाही तरी पण कारण चढायला ना जरा मुश्किल आहे वर जायला, म्हणजे अशी एकदम मोकळी वाट नाही आहे, रिस्की वाट आहे. मित्रांनो आता आपण पोचलो आहे पार्किंग झोनमध्ये. इथं सावर्णे गाव आहे ना, तिथून 2-3 किलोमीटर आतमध्ये आता आलो आहे पार्किंगमध्ये. आणि इथून आपली आता चालू होणार आहे ट्रेकिंग. म्हणजे थोडी ट्रेकिंग आहे, 3-4 किलोमीटर. आणि आपल्यासोबत ऑफिसची पब्लिक आहे, शैलेश आमचा टीयर, आपला जयकुमार, प्रीती आणि पाटी आहे गणेश. आणि मला तुम्ही ओळखला असेल आमच्यावर आलेले कर्नाळा पोर्टला विकास आणि बाकीची पब्लिक तिकडे. चला तर जाऊया. तर मित्रांनो 2 व्हीलरसाठी आहे 30 रुपये आणि 4 व्हीलरसाठी आहे 50 रुपये. आणि ही आहे अजून मिनाज. हाय एवरीवन, कुछ बोलेगा मेरे बारे में? ये कट मत करना ये वाला क्लिप. ओके ये मिनाज मेरी. सो फर्स्ट टाइम मैं रवि के ब्लॉग में आई हूँ और दूसरा ये कि मैं फर्स्ट टाइम रवि के साथ कोई ट्रिप पर आई हूँ. तो देखते हैं इसके साथ बोर होता है या फिर ये कैसे करता अपना सोलो राइड, वो बताएगा थोड़ा आइडियाज वगैरह कि कैसे ट्रैकिंग करना है और बाकी देखते. बाय. भूषण में प्रमिला, आजा इधर. दर्शना आणि आरती. आणि आपला भूषण तुम्ही ओळखला असेल सर्व रवींद्र परब फ्रॉम कुडाळ मालवण. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. चलो मित्रांनो आता आपली जर्नी स्टार्ट होते. इथून अजून 3-4 किलोमीटर आपल्याला चालत जावं लागणार आहे. दृश्य पहा. मित्रांनो दर्शना तिकडे बकरीला हातामध्ये घ्यायला चालली आहे. तसंच इकडे भूषणने स्पीकरवर सॉंग्स लावले आहेत. तसंच बाकीची मंडळी नाचत गाचत ट्रेक करत चालली आहे. मित्रांनो बघा हा ओरडतोय ना तो आहे सागर. नाचत वगैरे चाललं. मित्रांनो मुंबईपासून कालू वॉटरफॉल 130 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि तुम्हाला माळशेज घाटच्या आधीच लागेल सावर्णे गाव म्हणून. तिथे तुम्हाला लेफ्टला जायचं आहे. तुम्हाला तिथं बोर्ड दिसेल निळ्या कलरमध्ये, तिथे तुम्हाला लेफ्टला जायचं आहे. मित्रांनो बघा सुंदर भेटला. हे आपल्याला गावी भरपूर प्रमाणात आढळतात सुंदर. मित्रांनो बघा
इकडे भरपूर जणांनी गाड्या वगैरे लावल्यात आजूबाजूला. किती आता 5 मिनिटाच्या वर आपण चाललो आहे. माझ्या बघा छोटेसे आपल्याला नदी भेटते, म्हणजे व्हाळ आहे, व्हाळ म्हणतात. मित्रांनो आपल्याला पहिली झाल्यानंतर ना हां पहिलं आता हे नदीचा तो काय प्रवाह होता तो पार केलेला आहे. प्रवाह म्हणू शकत नाही, पण छोटंसं बोलतात ना व्हाळ टाईपमध्ये होता. अजून कालू रिवर अजून बाकी आहे, ती आपलं आता थोड्या मिनटावर भेटणार आहे. तर अजून थोडं चालत जावं लागेल. चला अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. क्या निकलना? फोटो नहीं है सब अंदर डाल. क्या अभी फोटो निकलने आया. फोटो नहीं निकल रहे वहाँ हम लोग. हे आहेत रवींद्र परब, जॉयबॉय ट्रॅव्हलरचे सर्वेसर्वा. त्यांनी आता खूपच ख्याती मिळवलेली आहे. तर ते ॲज अ यूट्यूबर त्यांची वाटचाल आता खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता त्यांचे जवळपास 490च्या आसपास त्यांचे आता सबस्क्रायबर झाले आहेत. तर तुम्हाला माझ्याकडून विनंती आहे, मी विकास बोलतो आहे, माझ्याकडून तुम्हाला विनंती आहे की यांना लवकरच 1000 सबस्क्रायबर यांचे झाले पाहिजेत. यासाठी तुम्ही सपोर्ट करा, ओके. आणि त्यांचं चॅनल पण सबस्क्राईब करा आणि तुमचे व्हिडिओ पण शेअर करा सर्वांना. थँक्यू. तेव्हा आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल बघा तिथे. मित्रांनो जसं जवळजवळ चाललो आहे मी तसं आनंद होत चालला आहे. हे बघा व्ह्यू बघा. त्यामुळे तुम्हाला दाखवतो झाडाच्या पाठीमागचा व्ह्यू दिसतो की नाही. हे बघा व्ह्यू हा आहे मित्रांनो रती वॉटरफॉल. आणि त्याच्या बाजूला आहे तो लेफ्टला, तो आहे कालू वॉटरफॉल. जसं जवळ जात चाललो आहे तसं मस्त मजा वाटते, आनंद होते. मित्रांनो ते बघा 5 स्टेपमध्ये, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा 5 स्टेपने हळूहळू पाणी खाली येते. मित्रांनो हे बघा मस्त आहे की व्ह्यू. मित्रांनो आपण जसं जवळ चाललो आहे ना एक्साइटमेंट अजून वाढत चालली आहे. मित्रांनो बघा कालू रिवर, कालू नदी आणि असा तिकडे कालू वॉटरफॉल. आणि मित्रांनो बघा कालू वॉटरफॉल पुन्हा 5 स्टेपमध्ये खाली येतो आहे. तर आपण आता तिकडे जाऊनच बघूया. कालू वॉटरफॉलच्या ठिकाणी जात असताना आपल्याला बघा काय काय भेटलं. बघा इथं हळदीचं पान आहे, परत तिकडे एक चूर्णाचं झाड आहे. तेव्हा तुम्हाला दिसतं का ते छोटं झाड आहे त्याच्या पाठी आहे. आणि अजून आपल्याला एक सुपारीचं झाड पण भेटलं आहे. हे सर्व वाहून आलेलं आहे ना, ते बियामुळे झालेलं आहे, त्याच्यामुळे ते रोप तयार झालेलं आहे. अरे इकडून बाईक पण घेऊन आले, पण रिस्की आहे कारण मध्ये प्रवाह पाण्याचा वाढला नदीच्या ठिकाणी तर परत वापस घेऊन जाणं म्हणजे एकदम कठीण आहे, मुश्किल आहे. आणि आपल्याला आता क्रॉस करून जायचं आहे. तर बघा काय व्ह्यू आहे बघा, तरी मस्त जागा आहे.
हे बघा इथून आपल्याला असं थोडं चालत हे म्हणजे क्रॉस करून तिकडे असं वर कालू वॉटरफॉल मेन कालू वॉटरफॉल तिथे जायचं आपल्याला. चला पाऊस आज जास्त नाही आहे त्यामुळे ही रिवर क्रॉस करायला मुश्किल नाही आहे. जसं जवळ चाललो मी तसं वॉटरफॉल बघा एकदम मस्त व्ह्यू येतो आहे. फोटोज वगैरे काढले आणि आता चाललो आहे मेन ठिकाणी. तिथं काळ वॉटरफॉलचा फ्लो डायरेक्ट खाली पडतो ना तिथं जाणार. ती रिवर क्रॉस करून ह्या साईडला येऊन तसं चालत आपल्याला इथून मेन ठिकाणी जायचं आहे. चला थोडा चढाव भाग आहे आणि आज सोमवार असूनही पब्लिक आहे. मित्रांनो तिथून चढून आल्यावर परत इकडे खाली एक उतार आहे आणि मित्रांनो तुम्ही प्रॉपर ट्रेकिंग शूज घालून आला तर इथं पाय घसरण्याची शक्यता आहे. मित्रांनो कालू वॉटरफॉलच्या एकदम जवळ जाण्यासाठी अजून कुठून तरी वाट नाही आहे. तुम्हाला ह्या रिव्हरमधूनच साईडने तुम्हाला पुढे जावं लागेल. आणि मित्रांनो आज पाऊस कमी आहे आणि पाणी पण जास्त भरलं नाही आहे त्यामुळे आम्हाला लगेच जाता येतं आहे. पण जेव्हा पाऊस जास्त येईल तर तुम्ही खात्री बाळगावी की तुम्ही जास्त पाण्यामध्ये उतरू नका. बघा जवळला काय दृश्य दिसतंय बघा. हे पब्लिक चिल्ला मित्रांनो हे बघा आपल्याला इथं इंद्रधनुष्य दिसला. कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होते की माहीत नाही पण मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. पहिला खेकडा पाहिला आहे या सीझनमध्ये. अशा मुंबईची साखरबाई असतात गावात जाऊ नको पण हाडे येतात मध्ये. अरे येऊ काय कालू वॉटरफॉल. आज की मजदूरी यही खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना जिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें जिलाऊं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूँ मुझे पैसों के पीछे भागना है. बाय. मित्रांनो मी आज गेलो होतो ट्रेकिंगला. तांब्याची बॉटल गेलो तर तांब्याच्या बॉटलमध्ये मी पहिल्यांदा टाकलं होतं ORS आणि ORS टाकल्यामुळे आणि त्याचं रिॲक्शन वेगळं झालं आणि त्या साध्या पाण्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये मी ORS टाकलं तर 2 तासानंतर ते निळ्या पाण्यामध्ये कन्वर्ट झालं आणि ते मी पिल्यामुळे मला वेगळंच रिॲक्शन झालं. त्यामुळे मला उलट्या व्हायला लागल्या आणि परत दुसऱ्या दिवशी मला जुलाब लागला
आणि तसंच माझ्या 2 मित्रांनी पण पिलं त्यामुळे त्यांचं पण चालत झाली. या बॉटलमध्ये मित्रांनो सोडियम, पोटॅशियम, परत क्लोराईड, तसंच सिट्रेट आणि तसंच डेक्ट्रोज असल्यामुळे याचं रिॲक्शन वेगळं होतं आणि तांबं पूर्ण ते खेचून घेतं, त्यामुळे ते निळं पाणी तयार होतं आणि ते पाणी पिल्यामुळे तुम्हाला त्रास होणार. म्हणून कधी पण तुम्ही ट्रेकला जात असाल तसंच घरामध्ये ORS पाण्यामध्ये बिलकुल टाकू नका, त्यामुळे त्याचं रिॲक्शन वेगळं होतं.